हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर चला सगळ्यांना स्लीव्सची कटिंग पाहिजे होती माझी. मी कशी करते स्लीव्स कटिंग ते तुम्हाला समजेल. बघा 5ची उंची आहे स्लीव्सची आणि इथे घेणार आहे मी एक एक्स्ट्रा. कुणी अर्धा इंच घेऊ शकतं. आता मी एक एक्स्ट्रा घेत असते. मी नंतर पण आकार देत असते स्लीव्ससाठी. तर थोडंसं मी एक्स्ट्रा काढून घेत असते. हे बघा हे 9 जो घेतलं आहे ना मी इथून इथपर्यंत आडवी साईड 9 घेत असते मी. तर भरपूर सारा फ्रेंड आहेत माझे ते 9 कशासाठी घेतात आहे तर मला ते कळलंच नाही. मागच्या वेळेस मी व्हिडिओ टाकला तेव्हा ते कळलं नाही. आता तुम्हाला कळेल. हे बघा 9 घेतलं आहे तिथूनच खाली हे 3वर आकार देत असते मी. छोटी स्लीव्ज असेल तर 3नीच आकार द्यायचा. ओके. तर बघा इथे 3 घेतला आपण इथून इथे. आता काय करायचं आपल्याला दंडगीर टाकायचा आहे. दंडगीर किती आहे त्यांचा 6.5चा म्हणजे 13चा दंडगीर आहे. तर त्याचा हाफ घेतला आपण इथे. ओके 6.5 आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे पण आपल्याला 1.5 एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ओके इथे. आणि आता बघा आपल्याला मुंडा टाकायचा आहे. आता भले ते त्यांनी अंगावर माप दिले तर तुम्ही त्याचा मुंडा कसा टाकणार बघा. आता मी इथं मुंडा टाकणार आहे 8.5. इथून क्रॉसमध्ये दिसते तुम्हाला हा कॉर्नर आणि हा कॉर्नर बघायचा आहे. हे बघा इथून इथं 8.5 घेत असते मी आणि परत याच्या पुढं प्लस आपल्याला 1.5 एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे. ओके. आणि हे इथं असं लाईन याला ड्रॉ करून घ्या तुम्ही आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे स्लीव्जला. स्लीव्ज मोठी आहे पण मी माझ्या स्लीव्जला मी असाच आकार देत असते मैत्रिणींनी. तर मी पाहू शकता मी स्लीव्ज अशी रेडी करत असते. तर एकदम सोपी पद्धत आहे आणि आता कटिंग पण करून तुम्हाला दाखवते मी. माझी कटिंग करायची अशीच पद्धत आहे मैत्रिणींना आणि एकदम सोपी आणि सगळ्यांना जमते पण आणि स्लीव्ज पण एकदम परफेक्ट बसते. आता प्रश्न राहिला तुम्हाला की इथं खोल भागला कसा आकार द्यायचा. आता तुम्हाला माहिती आहे का मी खोल भागला माझं सांगते तुम्हाला. मी स्लीव्ज कट केल्यावर कधीच खोल आकार भाग नाही का लगेच देत नाही आहे. मी असंच कटिंग करते आणि जेव्हा मला स्लीव्ज लावायचे असतात जोडायचे असतात तेव्हा मी फक्त ह्या इथूनच आकार देत असते स्लीव्जला. ओके. असं घ्यायचं आणि मग इथून आपल्याला असं हे कट करून टाकायचा म्हणजे आपला अर्धा इंच आकारचा आपला हे पण याला दिला जातो. म्हणजे मी असा स्लीव्जला आकार देत असते जेणेकरून मला एकदम सोपं आणि व्यवस्थित पडते. आणि खरं तर म्हटलं तर तुम्हाला सांगू का जर आता आपण सेप देतोय बघा आता ह्याला आपण आकार दिला ना तर अशी जर स्लीव्ज ज्या नवीन लेडीज आहेत त्यांच्याकडून काय होतं माहिती आहे का अस्तरवर जोडताना उलटी सुईची होती ते बघायलाच तुमचा खूप वेळ जातो. त्याच्यामुळे मग का नाही तुम्ही अशी स्लीव्ज कटिंग करी जा. आता हे काय केले मी सपोज तुम्ही डायरेक्ट अशीच कटिंग करायची आणि अशी टाकायची. हे आतला भाग आहे तो कट नाही करायचा डायरेक्ट टाकायचा. सपोज असं समजा की आता ह्याला आतला भाग आपण कटच नाही केला नुसते अशी टाकून द्या. लगेच तुम्ही स्लीव्ज जोडून घेतली ना तरी चालते आणि जोडल्याच्या नंतर तुम्ही हा आकार दिला ना तरी चालतो. आता मी एक दिवस जेव्हा मी माझं ब्लाऊज स्टिच करीन एक दिवस नाही म्हणजे संध्याकाळीपर्यंत जर झाला व्हिडिओ तर मी तुम्हाला सांगेन स्टिच केलेल्या स्लीव्जला मी कसा आकार देते तेही तुम्हाला सांगेल. म्हणजे उलटे सुईचे होऊ नये म्हणून मी अशी कटिंग करत असते आणि एकदम परफेक्ट बसते. काहीच अडचण येत नाही. एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतो आणि आपली ब्लाऊजची फिटिंग पण व्यवस्थित बसते आणि स्लीव्ज पण एकदम व्यवस्थित लागल्या जातात मैत्रिणींना. तर ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा. मला माहिती सगळ्याजणींना हे आतला भाग जो आहे ना ते लगेच कटिंग करून लगेच काढून घेतात पण तसं न करता मी माझ्याकडे जेवढे स्टुडंट आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम येत होता. तर त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला अशी ट्रिक घेऊयात म्हणजे की त्यांना लक्षात राहील आणि लवकर स्लीव्ज कटिंग शिकते. आणि कारण काय ना स्लीव्जला आकार द्यायला भरपूर दिवस वेळ लागतो ज्या नवीन स्टिचिंग करतात ना त्यांना. तर त्यांच्यासाठीच हे काढलं होते मी ट्रिक. तर त्यांना पण आवडली आणि त्यात एकदम सोपी पद्धत आहे तर तीच तुम्हाला पद्धत सांगते. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा, पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असाल तर फॉलो पण करा.